एक मोठी बातमी येते। पुण्यात मध्यरात्री अपघात झालेला आहे। बंड गार्डन मेट्रो स्टेशन जवळ हा भीषण अपघात झाला आणि अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय। एक जण गंभीर जखमी आहे। भरधाव कार डिवायडरला धडकून हा अपघात झाला। पुण्यातली आपण दृश्य बघतोय। ही सीसीटीव्ही दृश्य आहेत। अपघाताचे दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। कार इतक्या जबरदस्त जोरदार धडकलेली आहे डिवायडरला की त्यातल्या 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय। पुण्यातील बंड गार्डन मेट्रो स्टेशन पाशी 4:55 एक भीषण अपघात झाला। जणांचा जागीच मृत्यू झाला। आपण या दृश्यांमधून बघू शकतोय की ही गाडी शक्यतो रॉंग साईडने आलेली असावी, पण त्या गाडीचा अक्षरशः चुराडा झालेला आपल्याला इकडे दिसून येतोय। आपण जसं बघतोय या दृश्यांमधून अक्षरशः चुराडा इथे झालेला आहे आणि जागीच 2 जणांचा मृत्यू इथे झालेला आहे। हे बंड गार्डन मेट्रो स्टेशनचं पिलर आहे, तिकडे ही गाडी धडकली आणि जागीच 2 जणांचा मृत्यू झाला। खरं तर मिळालेल्या माहितीनुसार ते ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांचं नाव ऋतिक भंडारी आणि यश भंडारी असे आहे आणि त्यांच्यासोबत अजून एक जण होता, तो गंभीर जखमी आहे। मात्र त्याच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पुणे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिलेली आहे। तर त्यासोबतच मिलिंद मोहिते यांचं असं देखील म्हणणं आहे की CDR तपासलेला आहे आणि त्यासोबतच त्याच्यातनं माहिती जी मिळाली आहे की त्या मुलांनी त्यांच्या आईला सांगितलेलं होतं की आम्ही पार्टीला चाललेलो आहोत आणि त्यासोबतच बिअरची बाटली ही तिकडे दिसून आलेली आहे आणि आपण बघू शकतो की या बिअरच्या बाटल्यांचे तुकडे देखील इथे दिसून येते। अक्षरशः भीषण असा हा अपघात इथे आपल्याला बंड गार्डन मेट्रो स्टेशनच्या इथे दिसतोय। आपण बघतोय की अक्षरशः चुराडा झालेला आहे या गाडीचा। अधिक तपास पोलीस करत आहेत आणि त्यासोबतच नेमके ड्रिंक अँड ड्राईव्ह किती मद्यप्राशन केलेलं होतं, काय केलेलं होतं या सगळ्याचा तपास सध्या पुणे पोलीस करत आहेत। मात्र हा जो अपघात होता की 2 जण जागीच गेलेले आहेत। आपण त्या दृश्यांमधून देखील बघितलं की अक्षरशः गाडीचा चुराडा झालेला आहे। प्राथमिक माहितीनुसार हे दोघंही पुण्यातील MIT कॉलेजमध्ये शिकायला होते। मूळचे ते पिंपरीचे होते आणि आपण बघितलं तर रॉंग साईडने ते येत होते। याच परिसरामध्ये आजूबाजूला अनेक पब आणि क्लब देखील आहेत। तर अशी शक्यता वर्तवली जाते की मद्यप्राशन तर त्यांनी केलेलंच होतं, कारण इथे बिअरच्या बाटल्या देखील दिसून येत आहेत। तर आता अधिक तपासातून काय माहिती समोर येते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।